आज मी इंदापूर तालुका, दौंड तालुका, बारामती तालुक्यामध्ये आहे आणि उद्याच्याला लवकर देवेंद्रजी, मी आणि काही आमचे प्रफुल्ल पटेल वगैरे यांची सभा आहे. त्याच्यामुळे उद्या जे मान्यवर फॉर्म भरण्याच्या निमित्तानं येणार आहेत त्यांना मी आधीच विनंती करतो की थोडंसं लवकर उठून 9:30 पर्यंत काउन्सिल हॉलला पोहोचलं तर खूप बरं होईल, कारण उन्हाची पण तीव्रता असते. आणि तो फॉर्म भरून तिथली सभा करून मला देवेंद्रजींना सातारला जायचंय, तिथली सभा आणि फॉर्म भरून आम्हाला सांगलीला जायचं आणि तिथं फॉर्म आणि सभा करून मग आम्हाला पुढच्या क्रमाला जायचं. आपण इथं आम्ही आल्यानंतर व्यापाऱ्यांनी पण काही भूमिका मांडली, माझ्या वकील क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांनी पण काही भूमिका मांडली. मी आधी व्यापाऱ्यांच्यावर येतो. त्याच्यामध्ये नंदकुमार गुजरांनी सांगितलं की बाबा इथं रेट रास्त असतात, इंदापूरचे व्यापारी सचोटीनं व्यवसाय करतात. मध्ये मी दत्तामामा आम्ही सगळेजण बसलो असताना मला दत्तामामांनी पण मागणी केली होती, यशवंत यांनी पण मागणी केलेली होती, करमाळा आणि इंदापूरला जोडणारा पूल ज्याची किंमत 382 कोटी रुपये आहे आणि ते तसं मंजूर होणं अवघड. पण तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी 5-6 वेळेला उपमुख्यमंत्री म्हणून काम करायची संधी तुम्ही लोकांनी मला दिली, महाराष्ट्राने दिली, महायुतीच्या सरकारमध्ये दिली आणि त्याच्यामुळं मला निर्णय घ्यायला काही अधिकार प्राप्त झाले. मी नेहमी महाराष्ट्रामधील कार्यकर्त्यांना सांगत असतो, लोकांना सांगत असतो की मिळालेल्या पदाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता झाला पाहिजे. पद येतात, पद जातात, कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये. पण ज्यावेळेस पद असतं त्यावेळेस आपल्याला पण समाधान मिळालं पाहिजे की जितके काळ आपल्याला संधी मिळाली त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सकाळी अर्ली मॉर्निंग उठून उशिरापर्यंत काम करून सोडवण्याचा प्रयत्न केला. ती माझी पॅशन आहे, तो माझा एक आवड आहे. मला विकासाची कामं करण्याचाही मला त्याच्यातनं आनंद मिळतो आणि त्याच्यामुळं तुमचं माझं नातं तर 91 सालापासून सुरू झालं, तसं माझ्या छत्रपतीच्या कार्यक्षेत्रामध्ये 84 पासून सुरू झालं. तेव्हा माझं लग्न पण झालेलं नव्हतं आणि त्या लोकांनी मला आमदार केलं, नंतर कारखान्याला डायरेक्टर केलं आणि तुम्ही लोकांनी मला खासदार केलं. आणि त्याच्यानंतर मात्र त्याचा उल्लेख मगाशी आमच्या ॲडव्होकेट मनोहर चौधरींनी केला. तुम्ही अनेक जण त्याचे साक्षीदार आहात. कृष्णाजी यादव देखील त्या गोष्टीचे साक्षीदार आहेत, अनेक आहेत. मी त्याच्या आमचे प्रकाशराव वाघमोडे खूप जण आहात. पण मित्रांनो, आता वेगवेगळे प्रश्न मांडत असताना आमच्या नंदकुमार गुजरांनी सांगितलं की इथले रस्ते रुंद करा. गुजरजी, मी पिंपरी चिंचवडचा चेहरामोहरा बदलला. मी लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही. मी तिथले रस्ते अक्षरशः 2 पदरी होते ते 8-8 पदरी केले. बारामतीमध्ये देखील फलटण बारामती भिगवण रोड 2 पदरी होता, तो 8 पदरी केला. कारण माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की तुम्हाला तिथं पदावर काम करायची संधी मिळाली तर तुम्ही आउट घटकेचा किंवा तुमच्या टर्मचा विचार करू नका, तुम्ही 50 वर्षाचा विचार करा. आज मी बारामतीला खासदार आमदार होऊन मला 33 वर्ष झाली. काळ थांबत नाही, काळ चालूच असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतात. त्याच्याकरता तुम्ही पुलाचा उल्लेख केला, तिथं अंडरग्राऊंड केबल टाकावी म्हणून उल्लेख केला. मी परवाच बाजारपेठेमध्ये मी दत्तामामा आम्ही आलेलो होतो. खरोखरच अतिशय अरुंद अशा प्रकारची ती बाजारपेठ आहे. मी बारामतीमध्ये अनेक बाजारपेठा रुंद करण्याचा प्रयत्न केला, बाहेर लोकांना आणण्याचा प्रयत्न केला. शेवटी तुमचा धंदाही झाला पाहिजे. तुमच्या इथं रेट रास्त असतात, तुम्ही सचोटीनं काम करता. हे सगळं करण्याच्या करता निधी देण्याची जबाबदारी माझी. पण कुणी तिथं आडवं येता कामा नये. हे माझं काढायचं नाही, कुणी कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणायची, मग कामं होत नाही.
त्याच्यामध्ये तुमचं पण स्थानिकांचं सहकार्य पाहिजे. थोडंसं आपल्याला वाईट वाटतं, पण लॉंग टर्मचा फायदा होतो. त्या बाजारपेठेमध्ये जे ग्राहक आहेत त्यांना फिरायला सोपं झालं, त्यांचं वाहन जायला यायला सोपं झालं तर तेही समाधानी होतात. आपल्या इथे एका बाजूने वाहन शिरलं तर दुसऱ्या बाजूने दुसरं वाहन आलं विरोधी बाजूने तर सगळं जामच होऊन जातंय. त्याच्यामुळं तुमची तयारी असेल तर मामांशी बोला. मी त्याच्यामध्ये तुम्हाला तिथं सहकार्य करायला तयार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही मधल्या काळामध्ये बऱ्याच दिवसाची मागणी होती करमळा इंदापूर पूल. खरोखरीच इतक्या कमी वेळामध्ये मी माझ्या बारामतीमध्ये देखील कुठली मंजुरी 382 कोटीची देऊ शकलो नाही. पण एखादी गोष्ट जर साधून आली, घडून आली, योग आला तर काय होऊ शकतं. कारण त्याच वेळेस लगेच बजेट होतं, लगेचच प्लॅन एस्टिमेट झालं, अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली, आम्ही त्याला मंजुरी द्यायला तत्परता दाखवली. एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे मुभा दिली आणि त्यामुळे हे काम झालं. त्याच्यातनं तुमचा व्यवसाय वाढणार आहे, व्यापाऱ्यांचा, तुमचा त्या ठिकाणी वकिलांचा पण त्या बाबतीमध्ये तुम्हालाही मोठ्या प्रमाणावर काम मिळणार आहे. मला दुसरं एक सांगायचं आहे, आमच्या इथं केलेल्या कामाच्या बद्दल लोक रिस्पेक्ट देतात. ते कुठल्याही पक्षाचे असले तरी म्हणतात दादाला मतदान करायचं, दादा कामाचा माणूस आहे. इथं एवढं मोठं काम केल्यानंतर त्या कामाला अजून 15 दिवस पण झाले नाही, तो पण भरत शेठने टंडीशी उडी मारली. मी त्यांच्या घरी बसलोय, मला म्हणले दादा एवढं काम करा. काम झाल्यावर इतकं समाधान व्यक्त केलं. दादा इतके वर्ष आम्ही प्रयत्न करून नाही काम झालं, आता खरंच आमच्या बाजारपेठेला चांगले दिवस येणार आहे, भरभराट होणार आहे, सगळं काही होणार आहे. आणि एवढं करून मला वाईट नाही वाटलं की मी काही साधू संत आहे. त्याच्यामध्ये मी फार रोखठोक बोलणार आहे, अख्खा महाराष्ट्र ओळखतो. पण असं काय घडलं की आत्ताच जायला पाहिजे होतं. त्याच्यामध्ये मी त्यांना काल सकाळी बोललो, नाही दादा असं आहे, नाही दादा तसं आहे, ते असं झालं, संस्थेत तसं झालं, आणि ते आमच्याकडे तसं झालं, आणि कारखान्यात तसं झालं. ही कारखान्याची संस्थेची निवडणूक आहे, 140 कोटी जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. देशाचा कारभार उद्याच्या काळामध्ये कोणाच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि कोण तो मजबूतीनं त्या ठिकाणी पुढे नेईल, कोण आपल्या देशाचा नावलौकिक जगामध्ये वाढवेल, कोणाच्यामध्ये व्हिजन आहे, कोण विकास पुरुष आहे, कोण घेतलेलं हातातलं काम तडफेने पूर्ण करू शकतात, ह्याबद्दलचा विचार करा ना. गाव पातळीवरच्या निवडणुका येतात जातात, ही गावकीची भावकीची निवडणूक नाहीये. आणि त्याच्यामुळं तुम्ही पण व्यापारी पण आहात, वकील पण आहात, मान्यवर आहात. अनेक उन्हाळे पावसाळे तुम्ही पाहिलेत. पण त्याकरता विचार करताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना पुढे घेऊन जाण्याचं काम, आजूबाजूच्या राष्ट्रांनी वाकड्या नजरेने न बघता त्यांचा चोख बंदोबस्त करण्याचं काम, वेगवेगळ्या प्रकारे कुठल्याही जातीय दंगली होणार नाही. आज नक्षली 29 का काही काल मारले गेले. 29 कशाला म्हणतात ते? केव्हा होतं? स्थिर सरकार असेल तर होतं. अधिकाऱ्यांच्यावर आम्ही पकड केव्हा करतो? ज्यावेळेस अधिकाऱ्यांना माहिती असतं तर हे 5 वर्ष हलत नाही, त्यावेळेस अधिकारी कामं करत असतात. काठावर आलं ना, अधिकारी म्हणतात काय ऑर्डर केली, अरे किती दिवस आहे, 15 दिवसांनी दुसरा येणार, याला कोण विचारतंय? असं मोदींच्या 10 वर्षात झालेलं नाहीये. त्याच्यामुळं त्यांची प्रशासनावर पण जबरदस्त पकड आहे. कारण माझ्या फार जवळचे अधिकारी PM ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं, आणि त्यावेळेस आता आमचे परदेशी श्रीकर परदेशी ते पूर्वी तिथं होते. त्याच्या आधी आपल्या इथं नवल किशोरजी ते इथनं दिल्लीला त्या ठिकाणी गेलेले. अशा खूप जणांची नावं
त्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगता येतील. आणि त्याच्यामुळं साहजिकच आम्ही IAS IPS ऑफिसरशी बोलतो, कसं चाललंय काय चाललंय. एक आदरयुक्त झडप ही मोदी साहेबांची आहे. परंतु उगीच कुणीतरी उठायचं, चकाट्या पेटवायच्या, संविधान बदलणार. अरे कोण संविधान बदलतंय? इलेक्शन आलं की संविधान बदलणार. अरे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं चांगलं संविधान दिलेलं आहे, कुणीही मायेचा लाभ बदलू शकत नाही. मी तर स्पष्ट सांगतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे ना, तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही. घटनेमध्ये किरकोळ बदल अमेंडमेंट करावी लागते. तुम्ही तर वकील मंडळी आहात. आणि आज ते नाहीये. जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत 106 वेळेला अमेंडमेंट केली गेली. मोदी साहेबांनी पण मागास आयोग नेमण्याच्या करता अमेंडमेंट केली. चुकीचं आहे. मागास आयोग नेमायला नको. मोदी साहेबांनी महिलांना 33% आरक्षण देण्याच्या करता खासदार आमदारकीला अमेंडमेंट दिली. काय चुकीचं आहे? महिला संधी दिल्यानंतर सोनं करू शकतात, हेही आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही कारण नसताना बदनामी केली जाते, मग काही त्याला हात लावायचा. नाही बदलणार. अरे काही नाहीये, काही नाही म्हणायचं. आता ही शेवटचीच निवडणूक आहे, हुकुमशाहीच येणार आहे. अरे त्या अमेरिकेमध्ये हुकुमशाही नाही आली. जी काही आखाती राष्ट्र आहेत, जिथं राज्य कारभार केला जातो, राजे, तिथं हुकुमशाही आहे, पण दुसरीकडे नाहीये. परंतु कुणी पुतीनचं नाव द्यायचं, कुणाचं नाव द्यायचं. अरे लोकशाहीमध्ये तुम्हाला तुमची मतं मांडण्याचा अधिकार आहे म्हणून काही तुम्ही सांगणार, काही आरोप करणार, काही चिकलफेक करणार. त्यामध्ये खरं काय ते सांगा ना. मागाशी कोणतरी म्हणालं की ओठात तेच आमच्या पोटात, पोटात तेच आमच्या ओठात. परंतु ओठात एक, पोटात एक, प्रत्येक ठिकाणी तुम्ही राजकारण करणार. आणि आज मतदार तसा सुज्ञ झालेला आहे. म्हणून माझ्या वकील मंडळींना माझी विनंती आहे. तुम्ही वकील मंडळींनी पण अनेक गोष्टी सांगितल्यात, मी थोडंसं जाताना येणार आहे त्याच्यावर. त्याचबरोबर आमच्या नंदकुमार गुजरांनी सांगितलं, संदीप वासिंबेकरांनी सांगितलं, त्याच्यामध्ये जीएसटी काउन्सिलचा रेट एक असावा. जीएसटी वन नेशन वन टॅक्स काय चुकीचं झालं? हे आत्ता नाही, डॉक्टर मनमोहन सिंगाच्या पासून चाललेलं होतं. मी त्याचा साक्षीदार आहे. आमच्या त्यामध्ये जीएसटी काउन्सिल असतं, त्याच्यामध्ये रेट ठरतात की कुठल्याला 5% लावलं पाहिजे, 8% लावलं पाहिजे, 12% लावलं पाहिजे, 16%, 24% लावलं पाहिजे. ते खासदाराच्या हातात नसतं. जीएसटी काउन्सिलचे मेजॉरिटी अर्थमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आमचे अध्यक्ष असतात फायनान्स मिनिस्टर सेंट्रलचे निर्मला सीतारामन, आणि मग तो सर्वस्वी फायनल अधिकार त्यांचा. आम्ही ज्यावेळेस बसतो त्यावेळेस आम्ही पण बघतो किंवा कुठं काही बाबतीमध्ये गुजर साहेब ते टॅक्समध्ये वेगवेगळे करावंच लागेल. गरीबातल्या गरीब माणसापासून जी लोक ज्या वस्तू खरेदी करतात तिथं टॅक्स आम्हाला नॉमिनल लावावा लागतो. ज्यांची ऐपत आहे, लक्झरियस जीवन जगतात, 5 स्टार हॉटेलमध्ये जेवतात राहतात, त्यांच्याकरता आम्हाला 24% टॅक्स लावला पाहिजे. कारण त्याशिवाय ही डेव्हलपमेंट होणार नाही. हे जे काही रस्ते झालेत, पालखी मार्ग झालेत, नॅशनल हायवे झालेत, अटल सेतू सारखे ब्रिजेस झालेत, वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यात, हे जे काही होतंय त्याला इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला पैसा लागतो. बुलेट ट्रेन, त्याच्यामध्ये मेट्रो, काही ठिकाणी टनेल, काही ठिकाणी वरून, काही ठिकाणी जमिनीवरून, हे सगळं करायचं म्हटलं तर त्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. तुम्ही तर व्यापारी आहात, तुम्ही लोकांनी इन्व्हेस्टमेंट केले तर तुम्हाला त्याच्यातनं रिटर्न्स मिळतात. आणि तुम्ही ठरवता. आम्ही म्हणतो अरे बाबा रे, शेतकऱ्यांनो शेतीच्या पद्धतीनं, शेतकऱ्याच्या पद्धतीनं वागू नका, व्यापारी दृष्टिकोनातनं शेती करा तर तुम्हाला परवडेल. हे आम्ही कित्येकदा सांगतो. जे तुमचं चांगलं आहे त्याचं आम्ही कौतुकच करणार. पण हे जे तुम्ही टॅक्सच्या बाबतीत, आता महाराष्ट्रातलं माझ्या हातात आहे, SGST माझ्या हातात आहे, CGST त्यांच्या हातात आहे. त्यामध्ये मला तुम्ही व्यवस्थित सांगा. मी GST कमिशनर आणि माझा फायनान्स सेक्रेटरी, तुम्ही, मी, आपण बसू समोरासमोर.
आणि काय कुठं आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी दुरुस्त करायच्या असतील आणि ते आमच्या सगळ्यांच्या फायद्याच्या असतील, तुमच्याही फायद्याच्या असेल, जरूर करू. त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. त्याच्यामध्ये संदीप वासिंबेकरांनी पण सांगितलं प्रामाणिक व्यापारी आहे, म्हणूनच आमचा तुमच्यावर विश्वास आहे. पण भरत शेटकर बघितल्यावर प्रामाणिकपणा दिसत नाही. प्रामाणिक आहे 4 दिवसात गडी बदलतो, कशाचं प्रामाणिक? असं नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो, तसं तुम्ही पण पाळा ना. आम्हाला पण हुरूप आला पाहिजे की बाबा 382 कोटी रुपये दिले, अजून काही. दुसराही पूल त्या दिवशी दत्ताभावांनी सांगितलं, त्याच्यामध्ये पण मी त्याला पुढच्या म्हणजे जून मध्ये 10ला होतं, पण मला आता ते 17ला करावं लागेल, कारण सेंट्रलचं बजेट झाल्याशिवाय आम्हाला इथलं बजेट करता येत नाही सगळ्याच राज्यांना. तो काय भिगवणला फायदा होईल, इंदापूरकरांना फायदा होईल, व्यापाऱ्यांना फायदा होईल, वकिलांना फायदा होईल. पण फायदा झाल्यानंतर आपल्याला कुणी फायदा केलेला ते विसरू नका ना. तेवढीच आमची माफक अपेक्षा आहे, जास्त नाही. आम्ही कामाची माणसं आहेत. जसं मोदी साहेब विकास पुरुष म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो, म्हणून मी त्यांच्या नेतृत्वात मान्य करून त्यांच्याबरोबर आम्ही सरकारमध्ये गेलो. आम्ही आमचा पक्ष सोडला नाही, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. मागे देखील आम्ही शिवसेनेबरोबर गेलो. शिवसेनेची पण विचारधारा वेगळी, त्यावेळेस कोणी बोलत नव्हतं. आता मात्र हे भाजपबरोबर गेले, भाजपबरोबर. अरे ती काही फार वेगळी काही माणसं आहेत, तुमच्या आमच्यासारखीच हाडामासाची माणसं आहेत. आता यादव वकील मागे आमच्याकडे होता, आता तिकडे म्हणून काही बदलले काय? आमचे संबंध आहेत ते आहेतच ना. शेवटी काही थोड्याफार गोष्टी घडतात. आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये असलो तरी आम्ही काम करणारे आहोत. आम्ही कुठं जातीभेद करणारी माणसं नाहीये. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी नंदकुमारजी, संदीपजी, सगळ्या व्यापारी बंधूंना मी सांगेन. आता आपला बाहेरचा रस्ताही गेलेला आहे. अजून पण काही गोष्टी मामांनी तुम्ही ठरवाव्यात, हर्षवर्धन पाटलांनी पण सांगाव्यात. त्याच्यामध्ये निवडणुकीपुरता निवडणूक, परंतु निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी खेळीमेळीनं विकास कामामध्ये एकमेकाला सहकार्य करायचं असतं. त्याच्यामध्ये तो पक्ष कुठला, तो नेता कुठला आणि काय कुठला, अशा पद्धतीनं ज्यावेळेस आम्ही महायुती केली त्यावेळेस आम्ही पण मानसिकता ठेवली पाहिजे, 2 पावलं पुढं मागे सरकायची, समोरच्यांनी पण ठेवली पाहिजे. या पद्धतीनं जसं कुटुंब चालतं, हे पण हा एक परिवारच आहे. हे आपला महाराष्ट्राचा परिवार आणि देशाचा परिवार मोदी साहेबांच्या हातात. आज तुम्ही सगळेजण वकील आहात, तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना कसा न्याय देता येईल वकिली पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी भांडता आमच्या करता. तुम्ही बघा, 140 कोटी जनतेत एकीकडे मोदी साहेब आहेत आणि एकीकडे कोण आहे तर नाईलाजाने राहुल गांधी आहेत. म्हणजे त्यांचं नाव घ्यावं लागतं. आज दोघांची तुलना केल्यानंतर उजवं कोण आहे खरंच मनापासून सांगा. कामाचा माणूस कोण आहे? 24 तासातले 18-20 तास काम करतात. परदेशातनं आल्यानंतर जेटलॅग नसतो आणि काही नसतो. त्या दिवशी आम्ही सोलापूरला होतो, 15,000 घरांच्या चाव्या दिल्या. तिथून म्हणले की मी आता दुपारी जाणार आहे आंध्र प्रदेशमध्ये, संध्याकाळी जाणार आहे तामिळनाडूमध्ये, रात्री जाणार आहे दिल्लीमध्ये. आजपर्यंत एवढे पंतप्रधान झाले, पण सगळ्यात जास्त देशांना भेटी देणारा पंतप्रधान म्हणून मोदी साहेबांची ओळख. आणि त्याचा भारताला फायदा होतोय. भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन जगाचा बदललेला आहे. आज 5व्या क्रमांकावर तुमची माझी अर्थव्यवस्था आहे, ती 3ऱ्या क्रमांकावर घेऊन जायची आहे. काहीतरी ध्येय डोळ्यासमोर आहे, विजन डोळ्यासमोर आहे. ह्या गोष्टीचा विचार माझ्या इंदापूरकरांनी केला पाहिजे. भावनिक मुद्दे आणतील, भावनिकनं आपले प्रश्न सुटणार नाही. आजपर्यंत 10 वर्ष मोदींच्या विरोधातला खासदार तुम्ही निवडून दिला, कोणतं काम आणलं? इंदापूर करता, बारामती करता, पुरंदर करता, दौंड करता, खडकवासला करता, भोरवेला मुळशी करता, कोणतं काम आणलं? आम्ही निवडून जातो,
म्हणजे आम्ही काही पद भूषवायला निवडून जात नाही, आम्ही विकास कामं करायला तिथं जातो, चांगल्या कामाला सपोर्ट करायला तिथं जातो. त्या संदर्भामध्ये आपल्याला आम्ही राज्याचा दत्तामामांनी, मी, आमच्या बाकीच्या सहकाऱ्यांनी निधी आणला. त्याच्यातनं गेल्या काही वर्षामध्ये इंदापूरमध्ये जी काही प्रगती झाली, त्याच्यानंतरच्या काळात आपल्याला केंद्राचा पण निधी आणायचा आहे. तो निधी आला तर आणखीन आपली भरभराट होईल. त्यांच्या शब्दावर एखादा मोठा प्रोजेक्ट माझ्या इंदापूर MIDC मध्ये आला, ते आता टेस्ला जगातली नंबर 1 ची व्हेकल बनवणारी कंपनी टेस्ला, परवा चेअरमनला घेऊन आपले प्राईम मिनिस्टर बसले होते त्यांच्या, किंवा माझ्या भारतामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. सतत आज सोलर मधनं गरीबाला फुकट वीज देण्याचा त्यांचा आता कार्यक्रम उद्याच्या जाहीरनाम्यात आलेला. 5 लाखापर्यंत विम्याचं संरक्षण देण्याच्या करता कार्यक्रम आलेला. 3 कोटी लोकांना घर बांधण्याचा कार्यक्रम आलेला. एवढे चांगले चांगले कार्यक्रम जाहीरनाम्यात आहेत. अशा पद्धतीनं ते चाललेलं आहे. म्हणून आमची विनंती आहे की आमचं शिरूर असेल, आमचं पुणे असेल, आमचं मावळ असेल, आमचं बारामती असेल, जिल्ह्यापुरतं मी बोलतो, राज्यात तर सगळीकडेच महायुतीचे उमेदवार तुमचे पाहुण्यारावळ्यांना सांगा निवडून द्यायला, परंतु इथं 4 उमेदवार दिले तर आम्ही जिल्ह्यामध्ये अधिक कसा केंद्राचा पैसा येईल, राज्याचा पैसा तर आम्ही देऊच देऊ, त्याबद्दल कुठं कमी पडणार नाही. मगाशी जे काही बोलत असताना आमच्या प्रकाश वाघमोडेंनी किंवा आमच्या कृष्णाजी यादवांनी किंवा नंदकुमार शहांनी, शरद जामदारांनी, मनोहर चौधरींनी सांगितलं वेगवेगळ्या अडचणी सोडवाव्यात, त्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष. शरदरावांनी तर आज फारच काही सूचना केल्या. मी आता देवेंद्रजींना सांगणार आहे, विधिवनी आहेत तेच आहेत, म्हणे देवेंद्रजी आपल्या अध्यक्षांनी स्टायपन देण्यात यावं, वकिलांना हल्ल्याचं प्रमाण वाढले ते कमी करावं ते मला मान्य आहे, पेन्शन द्यावं. त्याच्याशिवाय शेतकरी म्हणणार आहे का वकिलांना पेन्शन, आम्ही काय करायचं? 6,000 पेन्शन आहे का? अरे एखादा जेवायला गेला की जामदार साहेब तुमचं 6,000 बिल होतंय, काय राव बोलायला लावता? त्या गावच्या पोरी त्याच गावच्या बाबळी. या संदर्भामध्ये माझा शेतकरी, त्याला माझ्या बळीराजाला ताकद द्यायची. त्याच्याकडे पैसा आला की वकिलांनी फी वाढवली तरी तो पैसा देऊ शकेल, डॉक्टरनी इंजेक्शन करताना जरा चार्ज लावला तरी तो देईल, तो समाधानाने देईल, पण त्याच्याकडे पहिलं आलं पाहिजे. त्याच्याकडे यायच्या आधीच इकडे पेन्शन सुरू करा. आणि तिकडे मनमोहन सिंगांनी 2005 ला पेन्शन बंद केलं. कधी? 2005 ला. देशाचं अर्थतज्ञ, जगातले अर्थतज्ञ सगळ्यांनी ऐकलं. तरी आत्ता परवा एकनाथराव शिंदे, मी, देवेंद्रजींनी आता पुन्हा पेन्शन सुरू केले. 10% त्यांचे म्हणजे कर्मचाऱ्याचे, 14% आमचे दर महिन्याला, आणि ती रक्कम साठवत जाऊन रिटायर झाल्यानंतर भरीव रक्कम किंवा त्याच्या व्याजातनं ते पेन्शन त्या ठिकाणी मिळेल अशी व्यवस्था केली. पण जामदार साहेब, मला शरदराव, तुमच्या नावातच शरदराव आहे म्हणल्यावर तुमचं मला ऐकावंच लागेल. तर वकिलांच्यावर हल्ल्याच्या प्रमाणचा मुद्दा तुमचा रास्त आहे. कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. डॉक्टरांच्या बाबतीत जसं केलं त्याबद्दल हे आपण त्याबद्दल हे करूया. माझ्या स्टाफने त्याची नोंद घेणं. आणि बाकीच्या बाबतीमध्ये म्हणजे बरोबर आहे, प्रत्येक जर आपला आपला व्यवसायाचा विचार करतो, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पुण्यामध्ये 11 ते 5 थांबावं लागतं, ॲडव्होकेट नंदकुमार शहांनी सांगितलं, आणि त्याचा बऱ्याचशा जणांनी उल्लेख केला, यादव वकिलांनी पण केला. दर आठवड्याला म्हणजे यांनी सांगितलं की ॲडिशनल कलेक्टरांचं सिटिंग बारामतीमध्ये ठेवावं, 300 वकिलांचा जायचा याचा खर्च वाचेल, आणि दौंड, इंदापूर, बारामती तिथं होईल. पण यादव वकिलांनी सांगितलं की दर आठवड्याला प्रत्येक तालुक्याला अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचं सिटिंग ठेवावं. आमचे तालुके आहेत 13,
आमचा ऍडिशनल कलेक्टर आहे, एक रोज एक वाट द्यायचा म्हणलं तर 13 दिवस तो पुण्यातच बसणार नाही, 13 दिवस वेगवेगळ्या तालुक्यात बसेल. त्याच्यावर ते मला जमेल का नाही त्याबद्दल शंका आहे. पण काहींनी जे सांगितलं, विशेषतः नंदकुमार शहांनी, की सिटिंग 3 तालुक्याला मिळून एक ठेवलं तर ते जरा व्यवहारी होईल, तर ते पहिलं ते करू आणि मग नंतर, कारण आपला पुणे जिल्हा इतका मोठा आहे, बाकीचे जिल्हे, आपला पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, नगर जिल्हा फार मोठे तालुके आहेत. बाकीचे वाशिम, अकोला, भंडारा, गोंदिया हे असे छोटे जिल्हे आहेत. त्याच्यावर तिथं प्रत्येक दिवशी द्यायला पण हरकत नाही. पण हे मात्र अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये जाऊ. आणि निधीला मान्यता प्रकाशरावांनी सांगितलं, ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू. कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाही तर माझा हात आखडता येईल तेवढं. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत, परंतु वेगवेगळ्या अडचणी आहेत. तुम्ही ह्याच्याबद्दल एक बरंच बोलला, इमारतीबद्दल. मी वकील थोडंसं असं ठरवलेलं आहे की ह्याच्या आधी आम्ही इंटरफेअर जास्त करायचो नाही, पण तुम्ही महायुतीच्या विचारांचा खासदार निवडून दिला तर साधारण महिन्यातनं एकदा त्या तालुक्याला भेट द्यायची आणि तिथं कलेक्टर, SP, CO, जिल्हा परिषद, त्याच्यामध्ये असे सगळे अधिकारी तिथं हजर ठेवायचे आणि तिथल्या लोकांना जी कामं असतील ती तिथं झट 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 झट. मला का कुठं असतो, पण कामं करायला फार आवडतं, आदेश द्यायला आवडतं. पण काय होतंय, मला अधिकाऱ्यांनाही आदेश द्यायची सवय झाल्यामुळे माझी कार्यकर्त्यांची कुचामणा होती. मी त्यांनाही आदेश देतो, त्यांना आदेश देऊन ती मलाच घरी पाठवतील. त्याच्यावर मी सांगत असतो, अरे बाबा, हा अधिकारी ह्याला आदेश दे, हा कार्यकर्ता ह्याला नीट सांभाळ, ही रुसल, ही फुगल, अडचणीत येईल. अहो, निवडणुकीत तर असे एक एक सांगतात, कधी नेहमी भेटतील काय बोलणार नाही. आणि निवडणुकीत का तिथेच माझं तसं राहिलं, काय ती बदलीच केली नाही तुम्ही, कितीदा यायचं तुमच्याकडं. अरे एकदा येऊन बदली नाही झाली तर दुसऱ्यांदा या ना. आम्ही काय शेवटी करायला बसलो ना. कधी कधी अडचणी येतात, कधी कधी काही 3 वर्ष झालेली नसतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. माझी एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, त्यामध्ये तुम्ही एक कोर्ट आवारात 50 बाय 50ची शेड उभारण्याच्या करता मदत मागितलेली आहे. आचारसंहिता झाल्यानंतर शेड मात्र चांगल्या पद्धतीनं आपल्या इमारतीला शोभेल. आता खूप चांगल्या चांगल्या शेड केल्या जातात, तशा पद्धतीनं चांगलं डिझाईन ते बघून मी यादव वकील, मी ज्यावेळेस दर महिन्याला यायचा निर्णय घेतलाय त्यावेळेस मी इथं 6लाच अधिकाऱ्यांना घेऊन काही काही इमारती कुठल्या ते बघणार आहे. मग बघतो त्याच्याकडे कसं काय, आणि जर खराब झालेले असलं तर त्यांना धारेवरच धरतो. काय माझ्याही बापाचा पैसा नाही, त्यांच्याही बापाचा पैसा नाही, टॅक्स रूपाने आलेला जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा असा कसाही उधळपट्टी करायला मलाही अधिकार नाही, त्या अधिकाऱ्यांनाही अधिकार नाही. त्याच्यावर ती नका काळजी करू. काय आपल्याला मध्ये आम्ही, तुम्ही मालोजीराजेंची गडी, माझ्या मागे दत्तामावा लागले होते आणि तिथं चांदशावली बाबा दर्गा, इथं हिंदू मुस्लिमांचं ऐक्य आहे, तिथं देखील मी जवळपास 37 कोटी 25 लाख रुपये त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचाही प्लॅन आम्ही हेरिटेज वास्तू, म्हणजे तुम्हालाही कधी बघायला जावं लागेल अशा पद्धतीनं त्या गोष्टी आपण करू. परंतु स्थानिकांनी पण तुमच्या इथं जायंट्स ग्रुप, लायन्स ग्रुप नाही आहे का, रोटरी काय, काही काही ठिकाणी आता डिवायडरला झाडं, बारामतीला तुम्ही बघा सगळी झाडं आमची जिवंत असतात, फुलं फुललेली असतात, छानपैकी तुमच्याकडे बघत असतात, त्याच्यामध्ये ग्रीनरी दिसते, डोळ्याला बरं वाटतं. पण त्याच्याकरता लक्ष द्यावं लागतं. ज्यांचा व्यापार मोठा असतो, ज्यांचा व्यापार नाही, इंडस्ट्री मोठी असते, मी चुकून व्यापार म्हणलो, इंडस्ट्री मोठी असते, त्यांनी CSR मधनं ते करावं अशी अपेक्षा असते. आणि मी जाताना येताना रात्री 12ला 2ला मी फार बारकाईने बघत असतो. कुठं दिसलं की दुसऱ्या दिवशी मग रोकडेचं काय खरं नाही.
त्या अधिकाऱ्याला असा म्हणजे समजावून सांगतो की परत तरी ती चूक करू नये अशा पद्धतीनं सांगतो. तर हे 50-50/50 पण आपण करू. नंतर तुम्ही जे इंदापूर न्यायालयामध्ये मेहरबान सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन आणि मेहरबान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय ठेवण्याकरता निधी, ह्याबद्दल पण हा माझ्याशी आणि देवेंद्रजींशी संबंधित विषय आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तो प्रस्ताव माझ्या वित्त विभागाकडे येऊ द्या. मी जी काही रक्कम लागेल त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये मदत करू. फक्त ती रक्कम दिल्यानंतर यादव वकिलांनी मागच्या इमारतीबद्दल जी बाहेरनं नाही आतनं, आम्हाला इमारत बाहेरनं पण चांगली पाहिजे, आतनंही चांगली पाहिजे, सर्व सुविधा युक्त पाहिजे, त्याच्यामध्ये सगळ्यांचा बारकाईनं विचार केला पाहिजे. या प्रकारे त्या गोष्टी तिथं असाव्यात ही माफक अपेक्षा माझी त्या बाबतीमध्ये आहे. त्याच्यावर इंदापूर तालुका बार असोसिएशनचे आमचे माधवराव असतील, धैर्यशीलजी असतील, अनिलजी असतील, आसिफजी असतील, संकेतजी असतील, वैजनाथजी असतील, विशालजी असतील किंवा जयश्रीताई असतील, या सगळ्यांनाच मी ग्वाही देतो की ह्यामध्ये व्यवस्थितपणे मी तुम्हाला तिथं मदत केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो. माझी आपल्याला विनंती आहे की यावेळेस मतात तुम्ही अनेक जण व्यापारी पण आणि वकील, मान्यवर वकील पण तुम्ही ठरवलं आणि देशामध्ये मोदी साहेबांचं सरकार आणण्याच्या करता केंद्राचा मोठा निधी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये येण्याच्या करता आणि अनेक इतर पण काही प्रश्न असतील जे तुमच्या लॉंग टर्मच्या दृष्टीने फायद्याचे असतील ते पण सोडवण्याच्या करता तुम्ही आम्हाला या बाबतीमध्ये साथ द्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे जे काही कबूल केलेलं आहे, मी शब्दाचा पक्का असल्यामुळं मला फक्त दत्तामामांनी किंवा कुणी पण यादवांनी किंवा कुणी आमच्या शरदरावांनी कुणी पण मला सांगावं की बाबा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटला होता मी महिन्याला एक दिवस तशा पद्धतीने येईल. इंदापूर, बारामतीला तर मी असतो जाऊन, आपलं पुरंदर, असं 4 तालुक्याला महिन्यातनं 4 दिवस काढणं काही मला अवघड नाही, मला जड नाही. किंवा एकाच दिवशी सकाळपासून इथं काम केलं, दुपारनं जेवण करून जर घातलं इंदापूरकरांनी तर जेवून दौंडला गेलं, दौंडला उशिरापर्यंत थांबला, असं पण करता येईल. पण मी करीन. मी पुन्हा पुन्हा सांगतो की मला कामाची आवड आहे. आम्ही जो उमेदवार दिलाय तो पण योग्य पद्धतीनं काम करेल. अजिबात कुठंही कुणालाही खासदार निवडून गेल्यानंतर आमदार लोकांची इच्छा असती, आमदार असणाऱ्यांची, आमदार होऊ पाहणाऱ्यांची, की त्या खासदारांनी पुढे आमच्या इथं ढवळाढवळ करू नये. तर मला जो काही गेल्या 40 वर्षाचा अनुभव आहे ते बघता ते ढवळाढवळ करतील असं मला वाटत नाही. ते तुम्हाला यांना या निमित्तानं देतो. खरं तर वकील मित्रांनो आणि व्यापारी मित्रांनो, मला माफ करा, आम्हाला वेगळं वकिलांना घेऊन बसायचं होतं, वेगळं आमच्या व्यापाऱ्यांना घेऊन बसायचं होतं. परंतु इथं एकत्रच तुम्ही बसला त्याच्यामुळं म्हणजे मला तुमचा कुणाचा अनादर करावा किंवा काही कमी लेखावा ही भावना माझ्यामध्ये अजिबात नव्हती. पण माझी अत्यंत कळकळीची, नम्रतेची विनंती आहे. बाकी काही तुम्ही डोक्यात आणू नका. फक्त मतदान करताना नरेंद्र मोदी साहेबांना डोळ्यासमोर आणा आणि त्यांना पंतप्रधान करण्याच्या करता कुठलं बटन दाबायचं. तर काही ठिकाणी महाराष्ट्रात तुम्हाला घड्याळ दाबावं लागेल, काही ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्रात धनुष्यबाण दाबावं लागेल, काही ठिकाणी महाराष्ट्रात तुम्हाला कमळ दाबावं लागेल. ही तिन्ही खुणा बटन दाबल्यानंतर ते खासदार तिथं मोदी साहेबांना पाठिंबा देण्याला जाणार आहेत. आणि मोदी साहेब नाही, एकाच ठिकाणी शिट्टी आहे परभणीला, ते आता मतदान आहे, मी जाणार आहे त्या सभेला. एका ठिकाणी शिट्टी आहे. सूचना केल्याबद्दल धन्यवाद. त्याच्यामुळं ते नसतं सांगितलं तर रासपाच्या भावना झोकावल्या असत्या, कार्यकर्त्यांना वाईट वाटलं असतं आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही परिस्थितीत अजिबात दुखून चालणार नाही. 7 तारखेचं मतदान झाल्यावर बघू काय करायचं. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण ही बैठक पार पाडली. तुम्ही पण खूप चांगल्या विधायक सूचना केल्या, म्हणून मी आमच्या
वकील मंडळींना पण धन्यवाद देतो. नंदकुमार गुजर, संदीप वासिंबेकर यांनाही मनापासून धन्यवाद देतो. माधवराव, प्रकाशराव, कृष्णाजी, अशोकराव. आणि आज रामनवमी आहे. रामनवमीच्या पण जयंतीच्या मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. मी जाता जाता एवढंच सांगतो, काही लोक जाणीवपूर्वक अल्पसंख्याक समाजामध्ये प्रचार करतात की हे आल्यानंतर तुम्हाला इथनं उचलतील आणि पाकिस्तानमध्ये भारताबाहेर काढतील. असं काही नाहीये. मोदी साहेबांनी इथं शरदराव आहेत त्यांना विचारा, ज्या दिवशी रक्षाबंधन होतं त्यावेळेस कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांना आदेश होते की मुस्लिम महिला भगिनींच्याकडं जाऊन त्यांची राखी बांधून घ्या. हे होतं. पण काय एखाद्याला ते असं सारखं काहीतरी असंच आहे, हे अमकेच विरोधी आहे, तमकेच विरोधी आहे. मित्रांनो, कुणी त्या पदावर बसलं तरी कुठलाही विरोध ठेवून चालत नाही. शेवटी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जावं लागतं. उभ्या भारताला नेतृत्व द्यावं लागतं. त्याच्यामुळं माझ्या अल्पसंख्याक समाजाला पण मला विश्वास द्यायचा की तुम्ही तशा प्रकारची कुठलीही भीती मनामध्ये बाळगू नका. संविधानाच्या बाबतीत माझ्या मागासवर्गीय समाजाने घटना, संविधान आणि निवडणुकाच होणार नाही ही पण भीती डोक्यातनं संपूर्ण काढा. आणि 10 वर्षापद्धतीचा कारभार, आता तो अनुभव आणखीन चांगल्या पद्धतीनं उद्याच्या 5 वर्षाच्या करता भारताचा कारभार करण्याचा त्यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न साकार करण्याच्या करता तुमच्या प्रत्येकाच्या एक पवित्र मताची गरज आम्हाला मतदानाच्या दिवशी आहे. ती महायुतीच्या उमेदवाराला इथं घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आपण द्यावी. कुठेही गावामध्ये ग्रामपंचायतीला आम्ही एकमेकाच्या विरोधात लढलोय. जिल्हा परिषद, तालुका पंचायत, साखर कारखाने, नगरपालिका किंवा आमची बँक असेल, आमच्या खरेदी विक्री संघ, मार्केट कमिटी असेल, आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो असू. पण ती निवडणूक तिथल्या पातळीवरची होती. ही निवडणूक देशाच्या पातळीवरची आहे. आपण भारतीय आहोत, तो आपल्याला रास्त अभिमान आहे. आणि म्हणून ते भारताला डोळ्यासमोर ठेवून आणि दुसरीकडे मोदी साहेबांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून आपण ह्या सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याच्या करता मदत करावी. आपण मतदान करावं हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो.